दूध म्हटलं तर दुधामध्ये वे प्रोटीन पण असतं, दुधात केसिन नावाचं पण प्रोटीन असतं. हे जे वे प्रोटीन असतं ते पटकन अब्झॉर्ब होतं आणि केसिन असतं ते काय म्हणायचं ते इट टेक्स टाईम, स्लो अब्झॉर्प्शन असतं. तर त्यामुळे ती कुठली ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यानुसार तुम्ही ते म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण रात्री झोपताना म्हणतो की मुलांनी 1 कप दूध प्यायलं पाहिजे. का म्हणतात ते असं? कारण रात्री म्हणजे ॲक्टिव्हिटी कमी असते आणि मॅक्झिमम ग्रोथ असते. तर त्या ग्रोथला सपोर्ट करण्यासाठी दूध जर प्यायलं तर दुधातलं केसिन असतं, इट हेल्प्स. सो झोपताना मुलांनी दूध प्यावं. तो म्हणजे आता मुलांनी रात्री 10-10:30 पर्यंत झोपलं पाहिजे. त्यांनी लेट किती आजकाल आता मुलं ते बघत बसतात म्हणून लेट नाईट होतात. म्हणजे जर उशीर झाला तर मग मात्र दूध टाळलं पण पाहिजे. नाही म्हणजे आधीच दूध पिऊन घ्यायचं मग उशीर होणार असेल तर. बट आयडियली मुलांनी झोपताच कामा नाही लेट. कारण म्हणजे तो जो सर्केडियन रिदम आहे तोच डिस्टर्ब होतो. दॅट इज द रिझन की हे जे लाईफस्टाईल डिझिजेस लेटर होतात. कारण तुमच्या ज्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत त्या तुमच्या तो जडणघडणीचा काळ आहे ना, तेव्हाच तुम्ही चुकलात की मग पुढे सगळं चुकतच जातं ना गणित. एक आणखीन सुद्धा आहे की हल्ली मुलांना न्यूट्रिएंट बार देण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे की इझी आहे, अवेलेबल आहे आणि ते तुम्ही म्हणतात त्याप्रमाणेच फिंगर फूड सुद्धा आहे आणि त्याच्यावर गोष्टी अशा म्हटलेल्या असतात की ते हेल्प करतं म्हणून मग प्रोटीन बार असतात, कॅल्शियम बार असतात, चॉकलेट बार्स मधनं ह्या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात. हे योग्य आहे का? शाळेतल्या मुलांसाठी हा योग्य डबा किंवा डब्याचा एक भाग असू शकतो का? आता आपलं जे चिक्की आहे, शेंगदाण्याची चिक्की, राजगिरा चिक्की, ते काय आहे? न्यूट्रिएंट बारच आहे ना, तो ट्रेडिशनल न्यूट्रिएंट बार. आता आपण